नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत मेघालयाच्या शेवटच्या भागात तुमचे स्वागत आहे. आज आमच्या मेघालय ट्रिपचा शेवटचा दिवस असून आम्ही द्वाकीपासून सकाळी चेकआउट करून गुवाहाटीच्या दिशेने प्रवास चालू केला आहे. वाटेत मेघालयातून आसाममध्ये प्रवेश करण्याआधी वरून दिसणारा अप्रतिम असा उमियम लेकचा सुंदर दृश्य पाहण्यासाठी आम्ही थांबलो. या लेकची पूर्ण डिटेल मी शिलाँग सिटी टूर मेघालय पार्ट 2 मध्ये सांगितलेली आहे. तसे हा लेक आम्ही जवळून पाहिला होता, परंतु ह्या व्ह्यू पॉइंटवर आलो नव्हतो, म्हणून आता थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो. उद्या सकाळी लवकर आमची परतीची फ्लाईट होती, त्यामुळे आज आम्ही गुवाहाटीतील विमानतळाजवळच राहणार होतो. त्याआधी गुवाहाटीपासून 10 किलोमीटरवर असलेल्या नीलांचल पर्वतावर असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आम्ही जाणार आहोत. कामाख्या मंदिर हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक असून ज्या ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले ते शक्तिपीठ रूपात प्रसिद्ध झाले असे सांगितले जाते. देवी सतीच्या योनीचा भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनीचा भाग असल्यामुळे तेथे देवी रजस्वला होते. कामाख्या शक्तिपीठ हे चमत्कारी व तांत्रिक पूजेसाठी महत्वाचे स्थानपैकी एक मानले जाते. आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहोत. त्याआधी समोरच असलेल्या दुकानातून देवीच्या पूजेसाठी लाल रंगाची ओढणी, भोग आणि साज शृंगार चढवण्यासाठी घेतला आहे. बाजूलाच एक अन्न सेवा छत्र असून तिथे मोफत जेवणाची व्यवस्था होती. तिथून थोडे पुढे निघाले की काही पायऱ्या चढून तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचून मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करता. कामाख्या मंदिर 3 भागात बनलेले असून पहिला भाग हा सर्वात मोठा असून प्रत्येकाला त्यात जाण्याची परवानगी नाही. या मंदिरात देवीची मूर्ती रूपात प्रतिमा नसून योनीची पूजा केली जाते, म्हणजेच मनुष्य जिथून जन्म घेतो त्या जागेची पूजा केली जाते. त्या प्रतिमेतून सतत पाणी वाहत असते असे सांगण्यात येते. वर्षातून एकदा ह्या ठिकाणी अंबुबाची जत्रा भरते. जूनमध्ये 22 ते 26 या तारखेमध्ये ही जत्रा असते. ह्यावेळेस मंदिर 3 दिवस बंद असते. पौराणिक आख्यानुसार अंबुबाच्या पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतून सलग 3 दिवस जलप्रवाहाच्या ठिकाणाच्या जागी रक्त वाहते. ह्या काळामध्ये देवीच्या गर्भगृहाची दारे आपोआप बंद होतात. ज्याप्रमाणे उत्तर भारतात कुंभमेळ्याचे विशेष महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आदिशक्तीच्या अंबुबाच्या पर्वाचे महत्त्व आहे. ह्या काळामध्ये तांत्रिक व मांत्रिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात. ह्या पर्वात देवी रजस्वला होते. तिच्या योनी महामुद्रेवर पांढरे रंगाचे वस्त्र घातले जाते, जे 3 दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर लाल रंगाचे झालेले दिसून येते. मंदिरातील पुरोहित वर्ग या वस्त्राचे तुकडे भाविकांना प्रसाद म्हणून वाटतात. आता आम्ही मंदिरात दर्शनासाठी 4:45 ला पोहोचलो होतो. मंदिरात दर्शनासाठी हे सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतच उघडे असते आणि लाईन पण खूप मोठी होती, म्हणून ब्राह्मणाला आतमध्ये जाऊन आमच्या वतीने पूजा करायला सांगून बाजूला असलेल्या दीपमंडलात भक्तिभावाने दिवा लावत अगरबत्तीची धूप दाखवून आम्ही भावभक्तीने पूजा केली. आता व्हिडिओत दिसणाऱ्या ठिकाणी आम्हाला पुजाऱ्याने थांबायला सांगितले होते. पुजारी येतोय तोपर्यंत मंदिराच्या प्रांगणात असलेले छोटे मोठे मंदिरात दर्शन करून मंदिराला प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारताना असे लक्षात येते की मंदिराच्या भिंतीवर वेगवेगळ्या रूपातील देवीच्या प्रतिमा व मूर्ती कोरलेल्या आहेत व सुंदर असे नक्षीकाम पण आपल्याला मुख्य गाभाऱ्याच्या पाठीशी कोरलेले दिसून येते. हे मंदिर जागृत देवी स्थानांपैकी एक असून इथे येणाऱ्या प्रत्येकाची मनातील कामना पूर्ण होते, म्हणून या मंदिराला कामाख्या मंदिर म्हणून प्रचलित केलेले आहे अशी मान्यता आहे. ज्यांचे कोणाचे नवस या मंदिरामध्ये पूर्ण होतात
ते लोक मंदिरातील घंटा अर्पण करतात किंवा मुक्या प्राण्यांचे बळी देतात किंवा मुके प्राणी या मंदिराला समर्पित करून मंदिराच्या आवारात सोडून देतात. असेही रोज सकाळी विशेष पूजेनंतर मंदिर उघडण्याआधी देवीला एक बळी दिला जातो. त्यानंतरच मंदिर दर्शनासाठी खोलण्यात येते. अशी प्रथा या मंदिराची आहे. आता ह्या पावन मंदिरात तुम्हाला दर्शनासाठी यायचे असेल तर हे ठिकाण आसाममधील गुवाहाटी शहराजवळ असून जवळची स्टेशन 2 आहेत. ते म्हणजे कामाख्या जंक्शन आणि गुवाहाटी जंक्शन. कामाख्या जंक्शन हे मंदिरापासून 6 किलोमीटरवर आहे व गुवाहाटी जंक्शन 7 किलोमीटरवर आहे. दोन्ही रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला मंदिरापर्यंत येण्यासाठी आरामात रिक्षा मिळेल. जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असेल तर जवळचे एअरपोर्ट हे गुवाहाटी आहे. तिथून तुम्ही सहज रिक्षा व कॅबने मंदिरापर्यंत पोहोचू शकता. आता तुम्ही एक दिवस जर इथे थांबणार असेल तर राहण्याची सोय म्हणजे तुम्हाला जर प्रायव्हेट हॉटेल हवे असेल तर पलटण बाजारात प्रायव्हेट हॉटेल तुम्हाला 1000 ते 1200 रुपयामध्ये डुलेक्स रूम मिळतील. मंदिराच्या ट्रस्टद्वारे पण कामाख्या देवालय गेस्ट हाऊस आहे जे मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे. पण तिथे 1 महिना आधी बुकिंग करावी लागते. बुकिंग करण्यासाठी तिथले कॉन्टॅक्ट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवले आहे. तिथे तुम्हाला AC व नॉन AC दोन्ही टाईपचे रूम 500 ते 900 रुपयात मिळते. मंदिरात दर्शनासाठी 1 ते 2 तास लागतात. त्यामुळे लाईन लावण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था असून मंदिराच्या आवारामध्ये स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्वच्छ वॉशरूमची पण व्यवस्था आहे. वृद्ध वयोगटातील लोकांसाठी बसण्यासाठी व्यवस्थित लॉन्ज आहेत व दर्शनासाठी VIP प्रकार पण उपलब्ध आहे. तसेही मंदिराच्या आवारामध्ये इन्क्वायरी व क्वेरी ऑफिस आहे. जिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल व स्पेशल पूजा व दर्शन करायचे असेल तर तिथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता. मंदिरातील छान असे दर्शनानंतर परतीच्या मार्गावर असताना मंदिराजवळ असलेल्या व्ह्यू पॉइंटवर थोडा वेळ थांबून आणि दिसणाऱ्या व्ह्यूचा आनंद घेऊन आम्ही आमचा दिवस संपवला आणि सकाळी लवकर असलेल्या परतीच्या विमानाने आम्ही आमची ट्रिप संपवली. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.